देशात झालेल्या नीट 2024 परीक्षेची चौकशी करून दोषींच्या विरोधात कडक कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं आहे। यावर्षी झालेल्या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले असून 67 विद्यार्थ्यांपैकीच्या पैकी मार्क पडले आहेत, तर हरियाणामधील एका केंद्रावर तर 6 जणांनी पैकीच्या पैकी मार्क मिळवले आहेत। त्यामुळे यात गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीमध्ये या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। आज तुम्ही पाहिलं असेल संपूर्ण देशामध्ये एक असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। मुलांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे। जवळपास 30 लाख विद्यार्थी एक्झामला बसले होते आणि कधी असं घडलं नाही की कोणत्या एक्झामचे टॉपर तुम्ही जर पाहिला असेल तर 1-2 असतात, पण या एक्झामचे टॉपर जवळपास 67 मुलं हे टॉपर म्हणून घोषित केले। 720 पैकी 720 मार्क त्यांना कसे पडले आणि विशेष करून एकाच सेंटरवरचे 7 मुलं मला वाटतं 720 मार्क आउट ऑफ त्यांनी घेतले। मग त्या सेंटरला हुशार मुलं होते का? बाकी देशात हुशार मुलं नाहीत का? का त्या सेंटरमध्ये अशी काही जादू होती की एका सेंटरमध्ये 7 मुलं एकाच्या मागे एक बसलेले 720 मार्क कसे घेऊ शकतात? यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे। नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे यांनी फार मोठ्या प्रमाणावर गदारोळ किंवा गोंधळ केलेला आहे। अनेक तक्रारी गेल्या होत्या की पेपर फुटलेले आहेत, परत एकदा ही एक्झाम द्या, पण यांनी घेतलेली नाही। काही लोकांना 1600 लोकांना ग्रेस मार्क दिले। प्रॉस्पेक्टसमध्ये ग्रेस मार्कचा कुठे उल्लेख नाही। तुम्ही पाहिला असेल की 720 पैकी समजा एखादा प्रश्न चुकला तर 5 मार्क कमी होतात, नाही सोडवला तर 4 मार्क कमी होतात। मग किती पडले पाहिजे? 720 पैकी 715 किंवा 16 पाहिजे। 718 कसे काय पडू शकतात कोणाला मार्क? 719 मार्क कसे पडू शकतात? या गोष्टीचं, या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेही नाही आणि हे केस दाबण्याचा प्रयत्न केंद्राचं सरकार करतं आहे। म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे की सुप्रीम कोर्टाच्या निगराणीखाली एक उच्चस्तरीय समिती नेमणूक झाली पाहिजे आणि त्या समितीच्या मार्फत सखोल चौकशी येणाऱ्या 8 दिवसामध्ये झाली पाहिजे आणि त्यातून जे काही सत्य निर्माण होईल तर जनतेसमोर पोहोचलं पाहिजे। आज एक भीतीचं वातावरण संपूर्ण देशामध्ये तुम्ही पाहिलं असेल की 10 विद्यार्थ्यांनी म्हणजे दुर्दैवाने सांगावं मला वाटतं की तुम्हाला की आत्महत्या केली। जवळपास 10पेक्षा जास्त विद्यार्थी, सगळे पालक भयभीत झालेले आहेत। जर नीटसारखी एक्झाम जर आपल्या देशात कंडक्ट होत नसेल तर विश्वास कोणावर ठेवायचा हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आम्ही परभणीकर म्हणून आम्ही सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत, पण शासनाची जबाबदारी आहे की विद्यार्थ्यांच्या आयुष्याची हात जोडून आमची विनंती आहे की तुम्ही खेळू नका आणि अशा प्रकारचा भ्रष्टाचार या देशात जर चालत असेल तर निव्वळ विश्वास आम्ही कोणावर ठेवायची। म्हणून आपण शासन दरबारी अशी मागणी करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। आमच्या भावना कळवलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये जर 8 दिवसामध्ये निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलनसुद्धा छेडलं जाईल। आम्ही रस्त्यावरचं सुद्धा आंदोलन लढू, आम्ही कोर्टातलं आंदोलन लढू, आम्ही कोर्टात न्याय मागू, पण या विद्यार्थ्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।